नमस्कार मित्रांनो, तुम्हाला आठवतंय का तुम्ही तुमचं वजन शेवटचं कधी घेतलं आणि ते किती आहे? तर ते जाऊ. तुम्हाला तुमचं ब्लड प्रेशर किती आहे, तुमचा हा पल्स रेट किती आहे हे माहिती आहे का? किंवा तुमच्या रक्ताच्या प्रत्येक पेशीपर्यंत जाणारी शुगरची लेवल आपल्या शरीरात किती आहे? जे आता ज्या प्रश्नाचे उत्तर ज्यांची नाही माहीत नाही असं आहे उत्तर, त्यांच्याकरता आजचं लेक्चर. बऱ्याच जणांना या गोष्टी माहीत असतात, त्यांना वाटतं सर काय तेच 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 सांगतात. तर हे लेक्चर त्यांच्याकरता नाही आहे. ज्यांना माहीत नाही आहे त्यांना माहीत पाहिजे की आपल्या शरीराच्या कोणकोणत्या गोष्टी, 4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत की ज्यांना आपल्या तंदुरुस्तीचे 4 पिलर्स म्हणूया. तंदुरुस्तीचे 4 स्तंभ, 4 पिलर्स ऑफ फिटनेस, की जे माहीत असेल तर आपलं आरोग्य हे निरामय राहणार आहे. तर एक आता आपण पाहायचं आहे तर कोणकोणते हे तंदुरुस्तीचे 4 स्तंभ आहेत, कोणकोणते 4 पिलर्स ऑफ फिटनेस आहेत, तर ते आपण आता एक एक बघूया. तंदुरुस्तीचे 4 स्तंभ. आता पहिला स्तंभ आहे रक्तदाब, ब्लड प्रेशर. आपण काय करणार आहे, प्रत्येकाचं आपल्या शरीरामध्ये प्रमाण किती हवं आहे, कधी म्हणायचं ब्लड प्रेशर झाला हे पाहणार आहे. तर हा पहिला आहे. दुसरा आपला तंदुरुस्तीचा 4 पिलर्स म्हणजे पल्स, नाडीचे ठोके. आपण हात घेतला, समजा उजवा हात पुढे घेतला, दाबून पाहिला की आपल्याला ते नाडीचे ठोके जाणवतात. तिसरा आहे शुगर, मधुमेहवाल्यांना माहिती आहे की शुगर काय प्रकार येतो. आणि चौथा BMI रेशो, बॉडी मास इंडेक्स, म्हणजेच वजन उंचीचे गुणोत्तर. हे 4 आपल्या तंदुरुस्तीचे 4 स्तंभ आहेत. हे 4ही आकडे आपल्याला प्रत्येक महिन्याला माहीत पाहिजे. म्हणजे काय होईल तर तुमचं आरोग्य चांगलं राहील, निरामय राहील. म्हणून हे 4 गोष्टी आज आपल्याला पाहिजेत. त्यांचं प्रमाण शरीरात काय आहे, काय नाही आहे. नसेल तर आपल्याला हे माहीत करून घ्यायचं आहे, कसं मोजायचं हे पाहायचं आहे. तर यालाच म्हणतो आपण 4 पिलर्स ऑफ फिटनेस, तंदुरुस्तीचे 4 स्तंभ. ह्यातल्या एकेकाचं प्रमाण बघूया. आता प्रथम बघूया रक्तदाब, ब्लड प्रेशर. हे नाव सगळ्यांनाच माहिती आहे, रक्तदाब, ब्लड प्रेशर. तर याचं प्रमाण आपल्या शरीरामध्ये आहे 144 ते 90 mm ऑफ HG, म्हणजे पायाच्या स्तंभाची उंची 140 ते 90. ह्यात 2 प्रकार आहेत पहा. एक सिस्टॉलिक, म्हणजे जो वरचा रक्तदाब म्हणतो तो सिस्टॉलिक 140, आणि जो खालचा रक्तदाब म्हणतो तो डायस्टॉलिक म्हणजे 90. आता हा वरचा आणि खालचा हा काय प्रकार आहे 140? माहिती आहे का तुम्हाला वरचा रक्तदाब म्हणजे काय? तर आपलं हृदय ज्यावेळी अंकुंचन पावतं, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट होतं, त्यावेळी आपलं रक्त आपल्या शरीराला पुरवण्याकरता ते रक्तवाहिन्यामध्ये पाठवलं जातं. तर त्या रक्ताचा रक्तवाहिन्यामध्ये असलेला दाब म्हणजे व्हेन आवर हार्ट्स कॉन्ट्रॅक्ट, आपला हार्ट म्हणजे हृदय ज्यावेळी कॉन्ट्रॅक्ट होतं तो रक्तदाब हा वरचा तो 140 पाहिजे. आणि हा खालचा रक्तदाब म्हणजे काय, ज्यावेळी हृदय विश्रांती घेतं, रेस्ट घेतं, म्हणजे 2 बीट्समध्ये हृदय थोडीशी छोटीशी विश्रांती घेतं ना, त्यावेळी रक्तदाब अर्थात कमी असेल, करतो काम करत असेल, त्यावेळीचा रक्तदाब म्हणजे डायस्टॉलिक रक्तदाब 90. मग ज्यावेळी हा रक्तदाब आपला जास्त झाला, 140च्या पुढे गेला की आपण म्हणतो की हाय BP आहे, किंवा कमी झाला की लो BP आहे. तर हे रक्तदाब, तशी रक्तदाबाची लक्षणे ही काही दिसत नाही सहजासहजी. हायपरटेन्शन पण म्हणतात रक्तदाबाला, परंतु हा रक्तदाब आपण नियंत्रित ठेवू शकतो. कसा करायचा? कोणाला होतं रक्तदाब? लठ्ठपणा, जे लठ्ठ असतात त्यांना, की जे सुस्त जीवनशैली आहे, सगळं बैठक काम आहे, व्यायाम करतच नाही, व्यायामाचा अभाव आहे, किंवा सॉल्टी प्रमाण, सॉल्टी खाद्यपदार्थ जास्त खाल्ले जातात, मिठाचं प्रमाण जास्त आहे, तर ह्यांना रक्तदाब वाढण्याची शक्यता असते. म्हणजे लठ्ठपणा, सुस्त जीवनशैली, रक्ताचं प्रमाण जास्त, शरीरातलं अल्कोहोलचं प्रमाण जास्त, ह्या 4 गोष्टी असेल ना तर रक्तदाब होतो. म्हणजे 4 गोष्टी आला आणि रक्तदाब याच्यामध्ये तुम्ही नियंत्रित ठेवा. तर हे झालं रक्तदाबाचं, ही आपली नॉर्मल लेवल. आपण दुसरा पाहूया आपल्या नाडीचे ठोके. आपल्या हाताला बोट लावलं, आपण उजव्या हाताची नाडी पकडली तर काय करायचं, 15 सेकंदात किती पल्स येतात ते पाहायचं आणि त्याला 4 ने गुणायचं.
म्हणजे तुमच्या एका मिनिटाला ते ठोके पडतील. आता ते ठोके तुम्ही तुमचे मोजायचे. हे लेक्चर ऐकलं की तुम्ही आज प्रत्येकाने आपले ठोके मोजायचे. ते ठोके किती येते पाहिजे, ते किती पाहिजे, तर 60 ते 90 प्रति मिनिट हे ठोके पाहिजे. 60 पेक्षा खाली असेल तर काय, 60 पेक्षा खाली असेल तर खूप चांगलं, आरोग्य चांगलं आहे असं मानायला हरकत नाही. 90च्या पुढे असतील तर तुमचं आरोग्य चांगलं नाही असा अर्थ. म्हणजे 90च्या ठोके पुढे कधीही नको. वृद्ध व्यक्तींचं 90च्या पुढे असू शकतात ठोके. त्यामुळे आपण हे नॉर्मल व्यक्तींचं पाहूया, किंवा जे एक्झरसाईज करतात त्यांचे एक्झरसाईजचे वेळी ठोके थोडे कमी जास्त होऊ शकतात, ते अपवाद पकडायचा. तर हे नाडीचे ठोके 60 ते 90 असेल तर तुमची प्रकृती चांगली. शुगर हे माहीतच आहे. शुगर आपल्या शरीरामध्ये आपल्याला जी ऊर्जा लागते ती ऊर्जा कोण देतं, तर साखर देते. म्हणजे शुगर आपल्याला पाहिजे असतं, मग पण ती शुगर इन्सुलिनच्या सहाय्याने तिचं ऊर्जेमध्ये रूपांतर होतं. पण ते ऊर्जेमध्ये रूपांतर न जाता तसेच साठून राहिली तर आपण त्याला म्हणतो की त्याला शुगर आहे, त्याला मधुमेह आहे. मग काय बरं ह्या मधुमेहाची लेवल, तर ही मधुमेहाची लेवल आहे दोन प्रकारे, जेवणाआधी आणि जेवणानंतर. आधी आपण जेवणाआधी पाहूया. जेवणाआधी 70 ते 100 मिलीग्रॅम पर डेसिलिटर ही पाहिजे. जेवणाच्या पूर्वी 70 ते 100. आणि जर तुमची 100च्या पुढे असेल जेवणाआधी तर त्याला म्हणतात प्री डायबेटिक लेवल. म्हणजे डायबेटिक होऊ शकतो त्याला, त्याची अगोदरची लक्षणे दिसतात. डायबिटीस नाही पण तो होऊ शकतो. आणि जर तुमची लेवल 125 क्रॉस केली तर तुम्हाला डायबिटीस झालेला आहे, तुम्ही डायबेटिक पेशंट आहात. जेवणानंतर किती पाहिजे, 140 मिलीग्रॅम पर डेसिलिटर एवढी लेवल पाहिजे. याच्यामध्ये पण जर 140 ते 200 मध्ये असेल तर तुम्हाला डायबिटीसच्या अगोदरची पूर्व डायबिटीस अवस्था आहे, तुमची प्री डायबिटिक स्टेज आहे. आणि 200च्या पुढे असेल तर तुम्हाला डायबिटीस झालेला आहे. आता डायबिटीस पण अनुवंशिकपणामुळे होतं, सुस्त जीवनशैली, व्यायामाचा अभाव, लठ्ठपणा याच्यामुळं ही शुगर होऊ शकते. म्हणून तुम्ही व्यायामामध्ये सातत्य ठेवा, लठ्ठपणा होणार नाहीये. लठ्ठपणा नाही झाला तर तुमची शुगर नियंत्रित राहणार आहे. लक्षणे काय असतात, तर थकवा येणे. आता तुम्ही विचार करा, ऊर्जाच नाही मिळाली तुम्हाला, साखर तशीच साठून राहिली, तिचं ऊर्जेमध्ये रूपांतर नाही झालं तर तुम्हाला थकवा येतो, अंगाला खास सुटते, भूक खूप लागते, लघवीला खूप लागते, रक्तस्राव लवकर थांबत नाही. ही आपली शुगर आहे याची लक्षणं. पण ह्या गोष्टी तुम्हाला होत असतील, सारखी लघवीला जाते, भूक खूप लागते, जखम लवकर बरी होत नाही, तर तुम्हाला शुगर आहे. तेव्हा तुम्ही टेस्ट करा शुगर. तर ही शुगरची आपली लेवल, ही जेवणापूर्वी जेवणानंतर. हे 3 स्तंभ आता आपल्या तंदुरुस्तीचे. चौथा स्तंभ म्हणजे 4 पिलर्स सांगितले मी ऑफ फिटनेस. तर हा चौथा स्तंभ आहे वजन उंचीचे गुणोत्तर, बॉडी मास इंडेक्स. काय बरं बॉडी मास इंडेक्स, आता पहा. आता आपण कसं करायचं शोधायचं ते पाहू. त्या आधी नॉर्मल पहा. 18.5 to 24.9 मध्ये असेल तर तुम्ही नॉर्मल आहात, तुमचं वेट हे ते उंची नॉर्मल आहे. 25 ते 29.9 असेल तर तुम्ही ओव्हरवेट आहात, म्हणजे थोडं जास्तच आहे. 30 पेक्षा पुढे गेलं की तुम्ही लठ्ठ आहे, तुम्ही क्लास 1 ओबीसीटी आहे, तुम्ही क्लास 1 प्रकारात पडता. 30 ते 35 मध्ये. 35च्या पुढे गेला तर तुम्ही जास्तच लठ्ठ आहे, तुम्हाला ते नियंत्रित करायची गरज आहे, क्लास 2 मध्ये पोहोचला. आणि 40 पेक्षा जर जास्त असेल तर एक्स्ट्रीम ओबेसिटी, सुमो पैलवान पाहिलं ना तुम्ही, तर ती एक्स्ट्रीम ओबेसिटी, म्हणजे तुमचं काही खरं नाही असं म्हणायला हरकत नाही. तर हे प्रत्येकाला आपला बॉडी मास इंडेक्स माहीतच पाहिजे. हे कोणी मोजायचं नाही, आपलं आपण कॅल्क्युलेट करायचं. कसं कॅल्क्युलेट करायचं पाहता. इथे 2 उदाहरणं घेतो. आता हे पहिले उदाहरण पहा, कसा मोजायचा बॉडी मास इंडेक्स. आता समजा एखाद्या व्यक्तीची उंची 164 सेंटीमीटर आहे. ती उंची आधी मीटरमध्ये करायची. कशी करायची मीटरमध्ये, त्याला 100 ने भागायची. म्हणजे 100 ने भागले किती आल्याचे, 1.64, 2 पॉईंट इकडे आले की सरकवायचे, म्हणजे 1.64 मीटर आहे. ह्या उंचीचा वर्ग करायचा, म्हणजे त्यांनी त्याला बोलायचं परत 1.64 गुणिले 1.64 2.69 मीटरचा स्क्वेअर मीटर.
ही झाली उंचीचा वर्ग. आता उंचीचा वर्ग झाला का, आता बॉडी नॉर्मल करता मगाशी सांगितलं तुम्हाला किती पाहिजे तर नॉर्मल करता BMI 18.5 ते 24.9 एवढा पाहिजे. त्यातला मी कमी घेतला 18.5. तर ह्या 18.5 ला ह्या 2.69 गुणलं किती आलं 49.76 49.76 म्हणजे थोडक्यात 50. आणि जर हे गुणलं मी वरच्या लिमिट अप्पर लिमिट तर किती येतंय 24.9 गुणिले 2.69 66.98 म्हणजे जवळपास किती येतंय 50 ते 67. म्हणजे जर तुमची उंची 164 असेल ना तुमचं वजन 50 ते 67 kg मध्ये यायला पाहिजे. मार्जिन तसं भरपूर आहे याची घ्यायची गरज नाही पण याच्यामध्ये पाहिजे तर तुम्ही नॉर्मल आहात नाही तर तुम्ही लट्टा आहात. आणि कमी असेल तर तुम्ही किडके आहात किडूक आहात. जर तुमचा बॉडी इंडेक्स BMI रेशो 18.5 च्या पेक्षा कमी असेल म्हणजे वजन किती पाहिजे हे याच्यावर कळतं आपल्याला आपल्या उंचीवर. आणि समजा आपल्याला मोजायचं आहे बॉडी मास इंडेक्स तर कसा मोजायचा पहा. हा सूत्र आहे वेट वजन कशामधलं किलोग्रॅम मधलं आणि हाईट उंची. समजा एखाद्याचं वजन 70 आहे आणि उंची आहे 180 सेंटीमीटर म्हणजे 1.8 मीटर. मग आता कसं मोजायचं पहा 70 किलोग्रॅम 1.8 त्याचा 1.8 गुणिले 1.8 चा स्क्वेअर केला 3.24 आला. 70 भागिले 3.24 किती 21.7. म्हणजे ज्या मुलाचं वजन 70 आहे हाईट 1.8 आहे त्याचं किती BMI रेशो 1.7 म्हणजेच काय तो नॉर्मल आहे तो जाड नाही. एखाद्या जाड व्यक्तीचं उदाहरण आपल्याला घेता येईल. तुम्ही कॅल्क्युलेट करून सांगा मला BMI किती येतोय. समजा एक स्वप्नील नावाचा विद्यार्थी आहे एक मुलगा आहे तुम्हाला होमवर्क आहे का स्वप्नील नावाचा एक विद्यार्थी मुलगा आहे त्याचं वजन आहे 86 किलो. किती वजन आहे 86 किलो आणि उंची घ्या त्याची 166 सेंटीमीटर. तर तुम्ही मला व्हॉट्सअप ग्रुपवर त्याचा BMI कॅल्क्युलेट करून दाखवायचा. पुन्हा रिपीट करतो वजन आहे 86 किलो आणि उंची 166 सेंटीमीटर. तर तो कुठल्या कॅटेगरीमध्ये मोजेल 18पेक्षा कमी आहे का नॉर्मल आहे का क्लास 1 ओबेसिटी आहे का क्लास 2 आहे का ओव्हरवेट आहे हे तुमच्याकरता बघणार. तर सांगायचा मुद्दा आहे की BMI याचा नॉर्मल असेल तर आपल्याला हे 4 स्तंभ पाहिले. देर आर 4 पिलर्स ऑफ फिटनेस. कोणकोणते पाहिले रक्तदाब शुगर BMI रेशो आणि पल्स या 4 गोष्टीचे नंबर प्रत्येक वेळा तुम्हाला माहित पाहिजे. पण या 4चं मूलतत्व माहिती आहे का तुम्हाला. या 4चं मूलतत्व आहे आहार डाएट एक्सरसाइज आणि तिसरं रेस्ट. हे 3 गोष्टीमध्ये सातत्य असेल तर तुम्हाला काही करायची गरज नाही. तुमचं आरोग्य आनंददायी होईल निरामय आरोग्य होईल. तर आशा करतो तुम्ही निरोगी राहता निरोगी जगता. या 3 गोष्टी पाळा. धन्यवाद.